बातमी कोल्हापुरातून। कोल्हापुरात पुणे बंगळुरू महामार्गावर आंदोलन करण्यात येत आहे, त्यामुळे या मार्गावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवण्यात आली आहे। किनी टोल नाका ते कागल या परिसरातील पुणे बंगळुरू महामार्गावर शुकशुकाट पाहायला मिळतोय। आंदोलनादरम्यान कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस फाटा फौज फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आला। शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक झाले। शेतकरी आणि धाराशिव प्रशासनासोबत बच्चू कडूंनी फोनवरून संवाद साधलाय। त्याचप्रमाणे आंदोलक शेतकऱ्यांसोबत तहसीलदार मृणाल जाधवांनी चर्चा केली। मात्र जिल्हाधिकारी आंदोलन स्थळी येत नाहीत तोपर्यंत आंदोलनावर शेतकरी ठाम आहेत। कलेक्टर साहेब आले नाहीत तर जोपर्यंत जिल्हाधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरू ठेवणार आहेत। नांदेड जिल्ह्यात देखील शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध दर्शवलाय। नांदेडच्या मालेगाव या ठिकाणी नांदेड ते वसमत हा महामार्ग शेतकऱ्यांनी रोखून धरल्याचं पाहायला मिळालं। जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली। सरकारच्या काळामध्ये 1 लाख शेतकऱ्यांनी दुसराच बोलतो, शंभर तोंडाने बोलणारा हे रावणाचा पक्ष आहे आणि म्हणून आपण सर्वांनी यांच्या विरोधामध्ये जबरदस्त लातूर जिल्ह्यातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांकडून विरोध होताना दिसतोय। लातूरच्या मांजरा फाट्यामध्ये मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोधी कृती समितीने रोखलंय। यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी जमा झाले। कुठलाही अनुचित प्रकार घडून यासाठी पोलिसांनी देखील मोठा फौज फाटा तैनात केला। शक्तीपीठ महामार्ग बंद करण्यासाठी अंबाजोगाई तालुक्यातील पिंपळा धायगुडा त्याचप्रमाणे बर्दापूर फाटा या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। यावेळी सरकारच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। या रास्ता रोको आंदोलनामुळे दोन्ही बाजूने गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।